आता पाहायचं आहे परगेटिव्ह स्क्वॉड. त्यांचं मिशन आहे इंटेस्टाईनला क्लिअर करायचं. आणि जो इथे बघ स्टूल आहे ना, अ मॅन हॅजंट पुक्ड फॉर 7 days आणि त्याच्या ह्या थ्रोनवरती कोण पुक बसली आहे, नो वन कॅन रिमूव्ह मी म्हणते. सो कॉन्स्टिपेशन आहे पेशंटला. आणि इंटेस्टाईन म्हणते मी इतका सुजलेला आहे, प्लीज सेव्ह मी, खूप वेळापासून मी कॉन्स्टिपेटेड आहे, मी स्टूल पास नाही केलं. तर इथे आपण परगेटिव्स देत असतो. बल्क फॉर्मिंग, ऑस्मॉटिक, लुब्रिकंट, सर्फॅक्टंट आणि इरिटंट. ठीक आहे. कोणते आधी बल्क फॉर्म करायचा, मग ऑस्मॉसिस करायचं, त्याला लुब्रिकेशन द्यायचं, नंतर त्याला सर्फॅक्टंट त्याचं कमी करून त्याचं स्लिपरीपणा सर्फॅक्टंट देऊन काय करायचं, त्याचं स्टूलला छोट्या छोट्या पीसेसमध्ये तोडायचं आणि गटला इरिटेट करून स्टूल पास करायचं. ठीक आहे. याच्यामध्ये आय वॉन्ट यू टू सी वन थिंग अँड दॅट इज दिस. हां, डोकुसेट सोडियम कसं काम करतं बघ. याचं जे सरफेस टेन्शन आहे ना पाण्याचं, हे कमी झालं. का बरं? कारण हे डोकुसेट सोडियम त्या मॉलिक्युलचं रिॲक्शन आहे. आणि पाणी पण आहे, वॉटर अँड लिपिड्स मग ते काय करू शकतात, इझिली पेनिट्रेट करू शकतात या स्टूलला. आणि स्टूल मग सॉफ्ट आणि इझियर टू पास बनते. सॉफ्ट स्टूल आणि नो बाउल स्टिम्युलेशन. ओके. सो दॅट थिंग यू हॅव सीन. नाऊ लेट अस सी बल्क फॉर्मिंग परगेटिव्स. ते काय म्हणतात ते बघ. बीट ब्रान, सायलियम हस्क आणि सेल्युलोज. वी ॲब्झॉर्ब द वॉटर अँड मेक द पूप बिग अँड बल्की. हे जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा द फॅट फायबर मॉन्स्टर्स आहे ते बीट ब्रान, सायलियम हस्क, इसॅबगॉल आणि सेल्युलोज. ते जेव्हा स्टूलमध्ये येतात तेव्हा ते पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि स्टूलला बल्की बिग बनवतात आणि इंटेस्टाईन स्टार्ट्स मूव्हिंग इझिली. सो दॅट ॲब्झॉर्ब वॉटर इन्क्रीज द फिकल वर्क, स्टिम्युलेट्स द पेरिस्टल्सिस, लेटेन्सी आणि साईड इफेक्ट्स, ब्लोटिंग आणि फ्लॅट्युलन्स. देन ऑस्मॉटिक परगेटिव्स. आता आपण बल्क फॉर्मिंग परगेटिव्ह बोलतो. ऑस्मॉटिक परगेटिव्स हे ना वॉटर समनिंग डिझर्ट्स आहे. वॉटर म्हणजे पाण्याला खेचणार आहे. ऑस्मॉटिक इफेक्ट आहे यांचा, पाणी रिटेन करणार, वॉटर स्टूल्स कॉज करणार. कोणकोणते आहेत? मॅग्नेशियम किंग आहे, मिल्क ऑफ मॅग्नेशियम. आणि त्याच्यासोबत वी पुल द वॉटर इन टू द इंटेस्टाईन. सगळं पाणी पाणी. आणि इज मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम फॉस्फेट, PEG जॉईंट, वॉट इज पॉलिथायलिन ग्लायकॉल. हे आपण पेशंटला कोलोनोस्कोपीच्या आधी देतो. आणि लॅक्टिलोज बघ, लॅक्टिलोज आणि सॉर्बिटॉलच्या शुगरच्या आणि टॉफीज बनवल्या आहेत. सो ठीक आहे. हे जे आहे ना, हे सगळे वॉटर इव्हॅक्युएशन करतात आणि त्यासोबत वॉटर स्टोन्स बनवून ते घेऊन जातात. यांचं किती सलाईन PEG जे आहे 2 ते 3 आवर्समध्ये काम करतं आणि लॅक्टिलोज सॉर्बिटॉल यांना वेळ लागतो, 1 ते 3 दिवस लागतात. याचे साईड इफेक्ट्स आहेत. ऑब्वियसली पाणी जातं, डिहायड्रेशन आहे, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आहे, गॅस आणि क्रॅम्प्स आहेत. म्हणजे फ्लॅक्ट्युलन्स दोघांमध्ये होते, इथं क्रॅम्प्स आलेले आहेत. नंतर येणार स्पेशल हिरो इथे लॅक्टिलोज आहे. लिव्हर डिसीजमध्ये ना अमोनिया जो आहे तर त्याचं तो डिटॉक्सिफाय होऊ शकत नाही. मग काय करतो हा लॅक्टिलोज, काय करतो या गटमध्ये ना लॅक्टिलोज, जेव्हा लॅक्टिलोज गटमध्ये जातो तेव्हा गटमधले बॅक्टेरिया लॅक्टिलोजला लॅक्टिक ॲसिड बनवतात आणि तो लॅक्टिक ॲसिड या अमोनियाला ट्रॅप करतो ॲज अमोनियम आणि तो एक्सक्रीट करून घेऊन जातो. सो लॅक्टिलोज दिल्याने लिव्हर पेशंट्समध्ये काय होतं, अमोनियाचं एक्सक्रीशन होतं. ठीक आहे. नंतर PEG जॉईंट जनरेट क्लीन्स द कोलॉन बिफोर कोलोनोस्कोपी. येस, कोलोनोस्कोपीचा अर्थ व्यवस्थित बघून घेतो. हे बघ कसं पाणी मारतं याच्यात, दिस क्लिनिंग PEG जॉईंट, बघ सगळं पाणी फेकलं याच्यावर कोलॉन. नंतर लुब्रिकेट परगेटिव्ह काय करतात, हे स्लिपरी ऑइल दिलेलं आहे बघ, कसं लिक्विड पॅराफिन बघ कसं आणि कसं रंगी आहे. सो वी स्लिपरी राईड करतो. आय लुब्रिकेट द स्टूल सो इट स्लाइड्स आउट स्मूथली. आणि लुब्रिकेट स्टूल प्रिव्हेंट लुब्रिकेट करत असेल वॉटर ॲब्झॉर्प्शन प्रिव्हेंट करतो. म्हणजे त्यात जितकं पाणी आहे तेवढं ते तसंच राहू देतो. लेटेन्सी 1 ते 3 दिवसात ते उडून जातं. आणि साईड इफेक्ट काय, ते ना त्याच्यासोबत जाता जाता फॅट सॉल्युबल विटॅमिन्स A, D, E घेऊन जातं. नंतर हे ॲस्पिरेशन निमोनिया कॉज करतो आणि हिलिंग ऑफ फिस्टुला जो आहे त्याला ते वेळ लागतो. इट डिलेज द हिलिंग ऑफ फिस्टुला. सो लुब्रिकेंट परगेटिव्ह बघितले, लिक्विड पॅराफिन आहे, ते स्टूलला लुब्रिकेट करते, त्याला इझी त्याचा पॅसेज करते आणि वॉटर ॲब्झॉर्प्शन होऊ देत नाही. नंतर साईड इफेक्टमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी, ॲस्पिरेशन निमोनिया आणि फिस्टुला हिलिंग डिले करत नाही. नेक्स्ट आहे सर्फॅक्टंट परगेटिव्स. सर्फॅक्टंट परगेटिव्ह कसे आहेत, हे ना सोप आहे, डोकुसेट सोडियम मी मगाशीच दाखवलं. तो काय करणार आहे, इथल्याचं जे वॉटर सरफेस टेन्शन असतं ना त्याला ते कमी करणार आहे. तसं करून मग स्टूलमध्ये ना पाणी जाऊ शकतं आणि पाणी आणि ते साबण सगळं वेटिंग एजंट आणि स्टूल आहे ना सॉफ्ट होतं, त्याच्यामुळे पाण्याने तिथे जाऊ शकतं आणि ते इझी पास होतं. सो सॉफ्ट अँड वेट. देन लेटेन्सी 1 to 3 days. साईड इफेक्ट्स काय, नॉझिया, बिटर टेस्ट असते. ठीक आहे. डोकुसेट सोडियमची बिटर टेस्ट लागते. क्रॅम्प्स, ॲब्डॉमिनल पेन, हिपॅटोटॉक्सिसिटी होते प्रोलॉंग यूजने. आणि डू नॉट गिव्ह विथ लिक्विड पॅराफिन. जे आपण सर्फॅक्टंट जो आहे ना डोकुसेट सोडियम, तो लिक्विड पॅराफिन सोबत नाही द्यायचा. का बरं नाही द्यायचा ते बघून घेऊया. डू नॉट गिव्ह विथ लिक्विड पॅराफिन म्हणजे हे कारण बघून घेते. हां, मे बी लिक्विड पॅराफिनचं जे काम करण्याची एबिलिटी आहे ना हे कमी करत असेल, म्हणजे स्टूल चिकट बनत असेल त्याच्यामुळे. इरिटंट परगेटिव्स काय, क्रेझी मॅड गँग आहे. क्रेझी मॅड गँग सगळे कसे वेगळ्यासारखे लोक आहेत तिथे. सेना ही मॅड क्वीन आहे. बायसा कोडिंग हा बॉक्सर आहे, बायसा कोडिंग बॉक्सर आहे. देन सोडियम पिकोसल्फेट स्निपर आहे. स्निपरचा अर्थ बघून घे, सोडियम पिकोसल्फेट, बायसा कोडिन आणि सेना. आणि हा कास्टर ऑइल आहे, सायकॉन्कल आहे कास्टर ऑइल. बघे कसं त्याच्या हंडीमध्ये सगळं ऑइल ठेवलं आहे, हातात बघ कास्टरचं ते सीड आहे. ठीक आहे. सो ना हे काय म्हणतो ते इंटेस्टाईनला मूव्हमेंट म्हणजे इरिटेट्स द इंटेस्टिनल म्युकोजा. त्याच्यामुळे पेरिस्टॅल्सिस आणि सिक्रेशन होतं. लेटेन्सी बघ, युजली एंटायर बेड टाईम नंतर मॉर्निंग ॲक्शन करते. म्हणजे ऐक लेटेन्सीचा अर्थ आहे की 1 ते दिवस ते हिडन राहतं रे, 1 ते दिवस हिडन राहतं ते, 1 ते 3 दिवसानंतर ते काम करतं. हे पण 1 ते 3 दिवसानंतर काम करतं. लेटेन्सी. साईड इफेक्ट्स काय, क्रॅम्प्स, ॲब्डॉमिनल पेन, क्रॅम्प होतात, इरिटेट करते त्यामुळे ॲब्डॉमिनल पेन होतं, त्याच्यावरती डिपेंडन्स होतो. आणि मेलॅनोसिस कोलाय होतं. मेलॅनोसिस कोलायचा अर्थ माहिती का तुला? मेलॅनोसिस कोलायचा अर्थ काय होतं की हे बघितलं, मेलिना वेगळी गोष्ट. मेलॅनोसिस कोलाय इज हार्मलेस नॉन कॅन्सरस कंडिशन वेर इनर लाइनिंग ऑफ लार्ज इंटेस्टाइन colon turns black or brown, causes no symptom, usually discovered incidentally after during a colonoscopy. Discoloration is caused by chronic use of stimulant laxatives that contain anthraquinones such as senna, aloe vera, cascara, rhubarb. When these laxatives are taken consistently over a long period, usually a few months to years, they cause cells in the cell wall to die off. They die off and their body's immune response, macrophages, engulf the cellular debris, leaving behind a brown pigment known as lipofuscin. ओके. सो हे मेलॅनोसिस कोलाय कळलं आणि इथं असं बघितलं ब्लॅक झाले, सेंचे तिथं डाय झालेत आणि ते मॅक्रोफेजेस जाऊन तिथं त्यांना काय करतात, ट्रॅप करतात आणि लायपोफ्युसिनमध्ये बदलत आहेत.
म्हणजेच एनगल्फ करतात सेल्युलर डेब्रिस आणि मागे ब्राऊन पिगमेंट लाइपोप्रोस्टिन लीव्ह बिहाइंड्स दॅट इज मेलॅनोसिस कोलाई. सो व्हॉट ऑल वी सॉ इज अबाउट द बल्क. हे बघा ते बल्क बनवतो, देन ऑस्मॉटिक इट cools the water, then lubricant make it slippery, then surfactant soften it, and irritant irritate and move. So that's all about. So पहिल्यांदा big बनलं, then it is water, then it's oily, then it's soapy, and then there is irritation. That's all for the purgative scald. So bulk forming हे बघ हे लोक लक्षात ठेव असे, then osmotic हे लोक लक्षात ठेव, then lubricant आणि हे docosahexaene sodium, then हे CNA bisacodyl sodium sylphate castor oil.